नमस्कार भाऊ, तुम्ही आले बघा पंचर आले लवकर काढा. ब्लॉगमध्ये. चिंतामणीचा विजय असो, राजाचा विजय असो, राजाचा विजय असो, गणपतीचा विजय असो, बंगाली पदकच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा, मोरया, गणपती बाप्पा, मोरया. श्री स्वामी समर्थ, साई बाबा की जय. चला, आपल्या कोकण प्रवासाचा श्री गणेशा झालेला आहे भाऊकी. तर आता आपण निघत आहोत. मला भावकी अजून बंद उचला रे कुठेतरी. कपडा मारणार नारळ नारळ तरी आणला की नाही राजाबाई. सहलीला जायाचं सहलीला. चला भावांनो, आपली गाडी रेडी झालेली आहे, बॅग पॅक झालेले आहेत. आता आम्ही कॉटन ग्रेनचा CNG पंपावर आलोय आणि CNG भरायला गाडी थांबवते. पहिली टाकी फुल करून घेतोय CNG आणि ही आपली सवारी आहे. चला आता आम्ही कोकण आणि गोवा ट्रिपला चाललोय. तर तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवणार, तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भावाच्या चॅनलला शेअर करा. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है. बैग, हमारी बैग देखो. बँक आ गई हमारी. इथे CNG भरली आणि पेट्रोल पण भरून घेते, कारण जर CNG संपली तर पेट्रोल वरती गाडी चालू. हॅलुलिया. राहुलला मारी 5 ग्लास. रोड साफ केला हा डॉल्फिन बघायला आलाय. रामदा पूल मधलं डॉल्फिन दाखवायला. तुला बघा डॉल्फिन पुलावर डॉल्फिन. हे आमचे को पायलट. हा पायलट. आम्ही एक टाक्स लावतो ब्रेकर उडवण्याचा. हॉटेल साई सम्राटला थांबून जरा खाणं पिणं. दुसरं पाणी का बॉटल दे ना पियावाला. माणगाव मध्ये पोहोचलेलो आहोत, आपल्याच गावी. 2 जण मागे बघा ठार झाले. एक टिपू सुलतान आणि दुसरं हापू सुलतान. आम्ही चिक बॉल काढलेत घ्यायला. आता आम्ही फोडणार आहे. तुम्ही पण खायला. CNG महाडला बनणार आहोत मित्रांनो. सेकंड स्टॉप आमचा महाडला होणार आहे. नाही, रोहित भाईला दूध पियायचं. त्यासाठी आम्ही कुठे थांबणार? लोणेरला. बघा त्या माणसाला दूध पियायचं आता. थांबलोय आम्ही महाडला आणि आमच्या सस्याचा डान्स तर बघा. तुई तुई नाचे मन मोर. अरे 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 बदक आला. शुभम. 3:12 वाजलेत आणि आम्ही आता थांबलोय भुर्जी पाव
भाऊच्या गाडीवरती महाडमध्ये CNG तिथेच भरला आणि थोडी पेट पूजा करूया कारण आपण निघताना थोडं थोडं खाऊन निघालेलो. आता सध्या स्पीकर जळालाय आमचा त्याची शॉटिंग चालू आहे. तर जरा हे जाता जाता असं कुणाचं तरी काळं तोंड लागलेलंच असतं आमच्या ग्रुपला. वाजव तर जरा हे जरा उद्या नाचची लय जाऊ बघा दान दान लावणी तान 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 कसा नाचल तू? उद्या तू नाचशील भूकंप आला की मीच म्हणणार आहे पाहिजे. स्वर्गापेक्षा सुंदर तुम्ही येऊन बघा प्रसन्न होताला मन प्रसन्न होतला मन. तिसरी CNG पंप भरायला थांबलोय. अरे उठा ये खाली उतरायचंय भावांनो. मी वाटतंय उठतील तुला तर पहिलेच बाहेर काढलेला वारा याला. तिसरी CNG भरून आपण चाललोय आता. राहुला बघ गुडघे काय घेऊन झोपलेला हे बघा हे अरे आम्हाला सहलीला जायचं. निष्ठूर वाघाच्या डिरकाला फोडतोय. वन साइड करतोय बाई. सात 10 फुट माझं घर आहे. माझ्या घरी जाऊन झोपायचं आता. 5:40 झाले. 6:42 महाडला गाडी घेतली मी चालवायला. आता आम्ही पोचलोय देवळे फाटातनं बाहेर पडून कोणी वाटोळ मार्गे कुणकेश्वरचा आमचा प्लॅन आहे. कुणकेश्वरवरून ड्युटी. पण सगळ्यात मोठं दुःख हे आहे की एकटाच गाडी चालवतोय आणि बोलतात ना पानिपतच्या लढाईमध्ये मेलेला पण ना इकडे विश्वासातून जिवंत आहे. बघायचंय विश्वासातून जिवंत आहे कशावरून. 3:30 वाजता झोपलेत. बघ आवाज ऐकून कसं उठलाय बघ. हे मुर्द हे तिकडे मागे पडलेले मुर्द झोपले बोलतो. झोपलेले नाही. 3 फिकीर नाही गेलोय जिवंत आहे काय कुठं प्लेन क्रॅश होईल काय होईल काय सांगता येत नाही. पण काय विश्वास ना भाई. मित्र गाडी चालवतोय जिवंतच नेल पूर्ण. काय जंगल आहे हा. एक नंबर पूर्ण धुकाच आहे. भारी चाललेलं आहे गाईज. गुड मॉर्निंग. बघू शकता तुम्ही. हे बघा, काका दिसतोय. नमस्कार. आहे. एक नंबर भावा. हे बघा बाहेर खूप थंडी आहे. एक नंबर थंडी आहे. ते आता मागची काच उघडतो मागच्या सीटची रिॲक्शन. ऐसा मत करो मेरी जान. एसी बंद कर यार. नॅचरल एसी. बघितलं काय बघितलं. उठाने का निंजा टेक्निक. टिक 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 टिक. सावरचा फुल याला सावरचा फुल म्हणतात. ही पानं खाल्ल्याने आपल्याला कंबरदुखीचा जो त्रास असतो किंवा मणक्यात जो गॅप असतो त्याचा त्रास कमी होतो. रोज सकाळी उपाशी पोटी 2 पानाशी जाऊन खायची.
बरं खाल्ले मगाशी गुणकारी औषधी फुल आहे, सावर म्हणतो. मी पण खातो राहायचं. कमी लोकांना माहित नसतं. फक्त शहरात पुस्तकी ज्ञान मिळतं, पण गावाला खरा अनुभव. जय साईनाथ. नाटे पणजी चौथा टाइम आहे गॅस भरायचा. तुम्हाला आता मी जे दाखवणार आहे ना ते बघा मित्रांनो. हा सुंदर असं दृश्य. मच्छी पकडत आहेत. झूम करून दाखव. फायनली कुणकेश्वर. कुणकेश्वर मंदिर. मित्रांनो माशांचं हे बघा थोडे. कुणकेश्वरला तर आलोय, पण हॉटेल वगैरे आता शोधणं चालू आहे. चढणार नाही गाडी. चढणार भावा, का नाही चढणार. तर अंघोलीसाठी हॉटेल बघतोय. आपला रोशनभाई गेलाय वरती, तर वरतीच चाललोय. त्याला वाटतं भेटलंय हॉटेल. हे मंदिर आहे. मंदिरच्या मागच्या साईडला भक्त निवास कार्यालय आहे. तिथे आपली सोय झाली आंघोळीची. आणि दोघं जण आंघोलीला गेले, बाकीचे आंघोळी करायचे बाकी आहेत. तर फ्रेश वगैरे होणार आणि मग महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. सगळे रेडी झालेत आणि आम्ही चाललो आता महादेवाच्या दर्शनाला. चला. मित्रांनो आता दर्शन करून आलो आहे आणि खूप खूप प्रसन्न वाटतंय खरंच. महादेवाचं दर्शन केलं ना, खूप म्हणजे तिथली वाईबच खूप वेगळी होती मित्रांनो. धार्मिक आणि शांतमय. 5 मिनटं म्हणजे गर्दी नसल्यामुळे आम्हाला थोडं टाईम तिथे बसताही देखील आलं. थोडं त्यांच्याशी मनमोकळेपणाने प्रार्थना करून त्यांना मन भरून असं बघताही आलं. प्रत्येकाने आमची 312 ग्रुप याने सर्वांनी दर्शन केलं. आता आम्ही निघणार पुढच्या. अरे आपला पुढचा लोकेशन काय आहे? सिंधुदुर्ग किल्ला, लाईट हाऊस. निवटी लाईट हाऊस. मग आजची रात्र वैऱ्याची आहे. बाई वंचाई. सकाळपासून पुण्य करा, रात्री पाप करा. नाही भाई, शंकर पुण्यासाठी जाऊ. शंकर महादेवाचं दर्शन घेणं भाई मस्त, एकदम प्रसन्न दिवसाची वाटलं. सुरुवात झालेली आहे. दिवसाची सुरुवात झालेली आहे एकदम. कुणकेश्वर महाराज बघू शकता. इथून दाखवतो ना भाई. या साईडून दाखवतो. राष्ट्रकूट यादव वंशाच्या काळातील हे कुणकेश्वर मंदिराचं बांधकाम आहे. आणि इथे खूप साऱ्या विशेष ऐतिहासिक नोंदी इथे आहेत. आणि ते बोटीचं रहस्य, भरती आली आहे ना, तर त्याच्या आतमध्ये खूप शिवलिंग वगैरे सुद्धा आहेत. इकडे आहेत मित्रांनो. ते आता भरती मुले दिसत नाहीत आपल्याला. चला रस्ता नाही. आता आपण श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात आलोय. तर तिचं दर्शन घ्यायला चालूय आपण.
आता खानपान का विषय है भाई लोग, तो हॉटेल राज आस्वादला थांबलोय. शुद्ध शाकाहारी आपला मंदिराच्या मागेच आहे. तर काय मागवलं आपण? मिसल पुरी आणि मसाला डोसा. हे बघा मित्रांनो, दोघे जुळे भाऊ आहेत, के एल राहुल आणि हार्दिक पांड्या. आणि हा कोण? विनोद कांबळे. नाश्ता येईपर्यंत फुल टाइमपास चालू आहे. राहुल भाई बोलते, धागा बोलते, मी घेतलंय बाबा. भावानं आपली पुरी आणि मिसळ आलेली आहे आणि तिकडे उसल वडा आणि पुरी आलेली आहे. तर आता पहिला घास घेतोय, बघूया टेस्ट कशी आहे. ॲव्हरेज टेस्ट आहे ना भाई? छान ना, एक नंबर आहे. थोडीफार बऱ्यापैकी. बोल ना भाई. गावठी लिंबू बंधू प्रेम ए संपली ए जा. ईश्वर महाराज की जय महादेव. चला आपल्या प्रवासाला सुरुवात झाली मित्रांनो. डिपेंड करतं गोवा तू कोणासोबत चाललाय फिरायला, पहिली गोष्ट. तर मित्रांनो, आता आपण आलोय सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे राजकोट किल्ला आहे, महाराजांची भव्य अशी मूर्ती, जे आपण रील्समध्ये पाहिले बरेच दिवस, आता प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे भावांनो. खूप भारी वाटतंय. आता आपण बोट करून जाणार आहोत किल्ल्यावरती. आपण चाललोय बोटीमध्ये बसायला. तर बोटीसाठी जायला आता आम्ही तिकीट काढायला थांबलोय. फुल तिकीट 100 आणि 3 ते 12 वर्षापर्यंत हाफ तिकीट आहे 50 रुपये. तर मी हाफमध्ये मोडतो मित्रांनो आणि मला हाफ तिकीट भेटले. फुल्ली स्टॅम्प तिरंगी. ते तुषार कांबळे आहेत, ते पूर्ण फिरंगीचा लुक करून आले, तर तुम्ही त्यांचा लुक एकदा पाहू शकता. तुषार कांबळे कम हिअर. बघा, एकदम फिरंगीचा लुक यांनी केला आहे आपल्या या ट्रिपमध्ये. फुल वन साइड. चलो तिकीट निघलाय. भावाच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करा. सहलीला जायचं सहलीला. हे बघा मित्रांनो, बनाना राईड्स आणि असे अनेक राईड्स आहेत, कायाकिंग वगैरे. बोटसाठी आपण लाईनमध्ये उभे आहोत आणि हे आपले 312ची बोट. मित्रांनो, ही आपली सवारी आहे. एक सवारी गेली तिकडे, हे बघा, एक सवारी गेले. आता ही आपली सवारी आहे आणि आपले बघा वाट बघतायत, सगळे लाईनीत थांबलेत. सशाला बहुताला आहेत. आपण किल्ल्यावरती आलोय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे बघायला चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज
की जय, वीर छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन धर्म की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. पहारेकरी इथून बघायचे म्हणजे दुश्मन कुठून येत आहे, कुठल्या दिशेने येतोय ते बघण्याचं हे ठिकाण होतं. बुरुज बघू शकता, काय तेव्हाचं बांधकाम होतं बघा ना. दुश्मनांनाही सुद्धा समजणार नाही असं ते बांधकाम आहे. अरे खूप बापरे. सुंदर आहे सिंधुदुर्ग किल्ला. अशा प्रकारचं आम्ही एक्सप्लोर करतो 312 ग्रुप आणि खूप अनुभव आहे, खूप चांगलाच येतोय की महाराजांच्या काळी त्या काळी अशा पद्धतीचे किल्ले उभारणे म्हणजे हे काही सोपं काम नव्हे. काम नव्हे. आपण एक 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 किल्ल्याचे असे स्ट्रक्चर ज्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत ते आम्ही बघतोच आहे, फिरतोच आहे आणि त्याला स्वतःहून अनुभवतोय. चला सुद्धा आमच्या व्हिडिओ माध्यमातून पाहू शकतो. चलो चलो चलो. पायाचे ठसे बघू शकता तुम्ही, कुठे ह्याच्या आतमध्ये आहेत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझा व्हिडिओ काढा. दिसते की नाही तर ते नाही समजत. अरे इसके लिए उसको आड़े सीधा करना. दिसला दिसला सीधा हो, इसमें से नहीं दिख रहा. जेवढं दिसलंय तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. हाताचा ठसा बघा मित्रांनो. किल्ला पाहण्यासाठी चाललोय पुढे. काय नारळाच्या बागा वगैरे किल्ल्याच्या आतमध्ये आहेत. खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. एकदम एकंदरीत खूप भारी वाटतंय बघायला. मी पण हे पहिल्याच गोष्टी अनुभवतोय. मला पण एवढं काय माहिती नाही कुठे काय आहे कुठे काय आहे. जेवढं फिरूया तेवढं समजेल आपल्याला काय कुठे काय आहे. त्यानुसार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पाहिलं बघा मित्रांनो, बघू शकता खतरनाक अशा पायऱ्या आहेत. आणि हे बघा पण बुरुजच आहे मित्रांनो. श्री महा मंदिर बघा मित्रांनो, कौलारू आहे. खूप भारी. आणि बघू शकता इथे प्लास्टिकचे बॉटल वगैरे पडलेत. आणि कृपया तुम्ही फिरायला येता तर असे कचरा वगैरे ह्या ठिकाणी टाकत जाऊ नका. आणि जर तुम्ही कोणाला टाकताना बघत असाल तर त्यांनाही तुम्ही विरोध करा की असं गडावरती कचरा वगैरे टाकू नका वगैरे. कारण गड किल्ल्यांची रक्षण करणं हे आपल्याच हातात आहे मित्रांनो. जर आपण काळजी नाही घेतली तर ते गड किल्लेही शाबूत राहणार नाहीत मित्रांनो. तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, इथे पण बॉटल वगैरे खूप प्लास्टिकचे असं म्हणजे सगळीकडेच प्लास्टिकने भरलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला ह्यावरती कमेंट नक्की करा. आणि कोणी दिसले कचरा करताना तर त्याच्या विरुद्ध आवाज नक्कीच उठवा. कृपया तुम्ही जर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आला तर इथे चालताना तटबंदीवर चालताना कृपया लक्ष द्या. कारण की बघू शकता तुम्ही एक कसं पायवाट आहे. कारण आत्ताची सध्याची परिस्थिती तशी नाही आहे. पहिल्याच्या काळी जे तटबंदी बांधली ती मजबूत होती, पण आता तशी काही त्याची दिवसेंदिवस हां. त्याची मजबूती ढासळलेली आहे. त्यामुळे तुम्ही चालताना विशेष लक्ष द्या. लहान मुलांचा हात धरून चाला. काही किलो मोठे आहेत.